सुनेत्रा पवारांनी बारामतीमध्ये सहयोग सोसायटीत जनता दरबार भरवलाय। जनता दरबारासाठी सहयोग सोसायटीमध्ये आता नागरिकांची गर्दी होतीये। या जनता दरबारामधून सुनेत्रा पवार नागरिकांच्या समस्या जाणून घेतात। अजितदादा सुद्धा खरं तर दर शनिवारी बारामतीमध्ये जनता दरबार घ्यायचे आणि काल पुण्यामध्ये सर्किट हाऊसमध्ये बैठक झाली, तर आज या ठिकाणी जनता दरबार भरवण्यात आलेला आहे। ही 3 महत्त्वाच्या दृश्यांची आपण माहिती घेऊयात। सुनेत्रा पवार यांचा बारामतीमधल्या सहयोग सोसायटीमध्ये आज जनता दरबार आहे। त्या ठिकाणी नागरिक आपल्या समस्या घेऊन आलेले आहेत, तर दुसरीकडे जनता दरबारासाठी सहयोग सोसायटीमध्ये ही गर्दी झालेली आपण पाहतोय। अजित पवारांच्या निधनानंतर त्यांची ही परंपरा सुनेत्रा पवारांनी कायम ठेवली आहे। त्या पार्श्वभूमीवर लोक इथे आल्याचं आपण पाहतोय। तर दादा सुद्धा खरं तर दर शनिवारी जनता दरबार घ्यायचे आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा त्यांचा हा प्रयत्न असायचा। मुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज बारामती दौऱ्यावरती आहेत। बारामतीमध्ये सहयोग या निवासस्थानी जनता दरबाराचं आयोजन करण्यात येणार आहे। हा जनता दरबार बारामती तालुक्यातील शहरी असेल, ग्रामीण असेल, या भागातील ज्या नागरिकांच्या समस्या आहेत या सोडवण्यासाठी हा जनता दरबार असणार आहे। काय सांगाल, काय भावना? खरं तर आज आम्हाला दुःखच आहे। 28 जानेवारीची जी दुर्दैवी घटना घडली आणि आज त्या घटनेला 15 दिवस झाले, परंतु वहिनी साहेबांनी परत नव्याने उमेद बाळगून बारामतीकरांसाठी, या महाराष्ट्रासाठी पुन्हा जोमाने जनता दरबार असेल, गोरगरिबांचे जे काम असतील ते करण्यासाठी आज वहिनींनी जनता दरबार भरवलाय। आज मला 15 जानेवारीला मी दादांना भेटले, तेव्हा ते मला बोललेले आता आचारसंहिता आहे, कारण माझं स्पोर्ट्स मधनं काम आहे, तर त्यांच्याकडे स्पोर्ट्सचं खातं होतं दादांकडे, आता वहिनींकडे पण आहे। त्याच्यामुळे आता मला विश्वास आहे की दादांनी जो शब्द दिलेला तो वहिनी पूर्ण करतील। सुद्धा तो झपाटा कायम ठेवून आमच्या सहकारी संस्थांना ज्या काही अडीअडचणी असतील किंवा पुढे जायचे जे काही मार्ग असतील या वहिनींच्या माध्यमातून आम्ही नक्कीच त्या आम्हाला दाखवले जातील। कॅमेरा पर्सन कृष्णासह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती।